नागपूरच्या बेलतरोडी, हुडकेश्वर, अजनी या विविध भागांमध्ये सातत्याने सायकल चोरीच्या घटना घडत होत्या आणि लहान मुलांच्या ज्या सायकली त्यांच्या घरासमोर उभ्या असायच्या त्या चोरी होत असल्यामुळे अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होत्या आणि या संदर्भात बेलतरोडी पोलिसांनी तपास केला आणि तपास केल्यानंतर चोरीच्या अनेक घटना ज्या आहेत त्या उघडकीस आलेल्या आहेत। आपल्यासोबत बेलतरोडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे सर अगदी लहान वयाचे मुलं चोरी करत होते? अगदी बरोबर। आमच्याकडे पोलीस स्टेशन बेलतरोडी नागपूर शहर या ठिकाणी सायकल चोरीच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या आणि पांडुरंग मुळक यांनी आम्हाला तक्रार दिली। त्यांच्यासोबत इतर लोकांच्या पण सायकली गेलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आमचं जे तपास पथक आहे त्यांनी यावर तपास केला। तर यामध्ये आम्हाला 2 सायकलला मिळालेल्या होत्या। सायकल दरम्यान आम्ही आतमध्ये तपास केला असता त्यामध्ये वयोगट 7 ते 12 जे शाळेत शिकणारे विद्यार्थी आहेत ते निष्पन्न झालेले होते की त्यांनी वयोवर्ष 7 ते वयोवर्ष 12 दरम्यानचे बालक जे आहे ते चोरी करत होते। हां, अगदी बरोबर। 7 ते 12 वर्षादरम्यानचे बालक जे आहेत ते वयोगटातील चोरी करताना मिळून आले। तर आम्ही त्यांचे पालक आणि त्यांचे शिक्षक यांना थोडा विश्वासात घेऊन विचारपूस केली आणि त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी सांगितलेले आहेत। त्या आज अद्यापर्यंत 10 सायकली मिळालेल्या आहेत। त्यांनी त्या 10 सायकली गर्दीच्या ठिकाणी किंवा फ्लॅटच्या खाली किंवा इतर अशा आस्थापना आहेत ज्या ठिकाणी गर्दी असते, ट्युशन क्लासेस वगैरे अशा ठिकाणाहून उचललेले आहेत। तर हे मुलं का चोरी करत होते? म्हणजे नेमकं त्यांचा चोरी करण्याचा उद्देश काय होता? सायकल विक्री केल्यानंतर मिळालेल्या पैशाचं ते काय करत होते? सायकल अतिशय कमी भावात 200, 100, 500 अशा भावात विक्री करून ते त्यांना ज्या गोष्टी आवडत्या होत्या अशा खाण्यासारख्या गोष्टी म्हणजे चमचमीत त्यासाठी त्या सर्व करत होते। सर हे जे मुलं आहेत हे एकाच शाळेत शिकणारे नागपुरातून? अगदी बरोबर। हे 5 मुलं घेतलेले आहेत आम्ही। एकाच शाळेतील मुलं आहेत ते आणि त्याबाबत आम्ही त्यांना सूचना पण दिलेल्या आहेत आणि लक्ष देण्याबाबत माहिती दिलेली आहे। सर या वयातील मुलं त्यांच्या हातून चूक घडलेली आहे, मात्र आता पोलिसांचा पुढचा पाऊल काय आहे? कारण त्यांच्या हातून पुढं असं घडू नये आणि त्यांचं जीवन योग्य मार्गावर यावं यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत? अगदी बरोबर। यामध्ये सदर मुलं हे यांच्या पालकांना तसेच शिक्षकांना याबाबत माहिती दिलेली आहे आणि असा प्रकार त्यांच्या हातातून व्हायला नको आणि एक चांगले नागरिक ते व्हायला पाहिजेत यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत। तर या सर्व सायकली आहेत, काही सायकल नागपूर पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत केलेल्या आहेत। तर 10 सायकल जे आहेत ते या प्रकरणामध्ये आतापर्यंत जप्त करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे आणि अगदी 7 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंतची मुलं जे आहेत या सायकलची चोरी करत होते आणि चमचमीत पदार्थ, आवडीचे पदार्थ आपल्याला खरेदी करून खाता यावं यासाठी त्यांचे पावलं जे आहेत त्या चोरीच्या या गुन्ह्याकडे वळलेले होते। मात्र नागपूर पोलिसांनी तपासही केला, त्या मुलांना शोधलं आणि आता त्यांची काउन्सिलिंग केली जात आहे। पुढे त्यांच्या हातून अशी चूक घडणार नाही आणि पुढे ते गुन्हेगारीकडे वळणार नाही याची काळजी नागपूर पोलिसांकडून घेतली जात आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।